अवकाश राहिला तर देश उद्ध्वस्त होईल. आणि हा देश शिवाजी महाराजांचा हा जेव्हा पण ठिकठिकाणी मोठे मोठे होर्डिंग, मोठे मोठे पोस्टर, मोठे मोठे चित्र ही त्या बळीराजासाठी जिंकून बघायला तयार आहे. आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही, पण सरकार सत्ता हातात नसून येणार नाही. आणि ते करायचं असेल तर आत्ताच शशिकांत शिंदे जयंतराव या सगळ्यांनी सांगितलं की एका ठराविक दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथे आणखी मोठा आणि उग्र स्वरूपात गेली हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवाभावना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतं आहे ते. नेपाळमध्ये गेल्या 8 दिवसात काय घडले, राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली, तिचे असाच राज्य दिले गेले. आणखी काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांच्या सहकारी करतील अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. आणि या वर्षासाठी तुम्ही आलात, या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील, त्या वर्षाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी भूसाला हे असतील आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असतील, त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येने आलात, वर्षात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि पुन्हा महिना 1.5 महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.